परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वरी गणेशसाहेब दारगाव यांना सुद्धा माझे नमस्कार. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी या परिवाराचे मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे माजी संचालक सन्माननीय बलाढ्यजी ठावकर साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाअंतर्गत सगळे मार्गदर्शक देवाजी ठावकर साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. सुभाषजी ठावकर साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. ओमप्रकाशजी गुडीजी यांना सुद्धा नमस्कार. किशनजी मते साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. रविभाऊ कडोजी यांना सुद्धा नमस्कार. सागरजी काले यांना सुद्धा माझे नमस्कार. आणि इतर क्षेत्रातून आलेले मार्गदर्शक सन्माननीय व्यासपीठ, माझ्यापेक्षा वरिष्ठ ज्येष्ठ आदरणीय व्यासपीठ, सगळ्यांना माझा नमस्कार. समस्त उपस्थित बाबाचे सेवक सेविका बालसेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार. व आजच्या कार्यक्रमाचे संचालक आपला कनुजी भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार. या ठिकाणी खूप सुंदर असे अनुभव मार्गदर्शन झाले आणि मी एक छोटासा सेवक आहे, कारण की माझ्या आधी या ठिकाणी बाबाच्या हयातीतले मार्गदर्शन झाले आणि मी नवीन आहे का नाही. मते साहेबांनी सांगितलं किती आणि ठावकर साहेबांनी सांगितलं आणि मी एवढा काही मोठा विशेष मोठा माणूस नाही. मी बडा बिकट यमघाट है ना, गुरु बिन कोण बटावाट, नाही का. बडा बिकट यमघाट आणि गुरु बिन कोण बटावाट. गुरु थोर की देव थोर, आदि नमस्कार कोणाशी करावा. गुरु हमारे धन दौलत है, गुरु हमारे प्राण, सारे विश्व का दाता भगवान बाबा हनुमान. विश्वाचा धनी तुम्ही आम्हाला दिला, मग आमचा गुरु कसा आहे, मग आम्ही समजलो का. म्हणून मी मार्गदर्शन नाही करू शकत. साहेबांना बरोबर म्हणलं की आपलं अनुभवी मार्गदर्शन करावं, कारण की आपण गुरु जसा केलाय नाही का. गुरु कसा केलाय, पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के. नाही, गुरु तोर की देव तोर. आता देवाला गरज कोणाची आहे, माणसाची आहे, आणि माणसाला गरज कोणाची आहे. आता या देव म्हणन कोण, जर गुरु परिचय करून नाही दिला तर हा देव आहे रविभाऊ करतो, तर याला देव म्हणन कोण, नाही का. म्हणजे आम्हाला गुरुची गरज होती. रंजले गांजले दीन दुबळे या मानव धर्मात आले. अंधश्रद्धेच्या आडी व्यसनाच्या आडी तुम्ही आम्ही रंजले गांजले होतो आणि म्हणून या मानव धर्मात आलो. धंदे समजाव की आम्हाला असे गुरु मिळाले. मग गुरुची व्याख्यान या ठिकाणी प्रत्येकानं केली. आता शोधाचं तुम्हाला आहे. मी एक जास्त मोठा सेवक नाही आहे. मी अखंड बेवडा गंजकते रिक्षाचा माणूस आहे. काय मी अखंड बेवडा गंजकते रिक्षाचा माणूस आहे आणि 5वा वर्ग नापास आहे तर ज्ञान कुठं नाही. आमच्या गुरुजी साहेब, गुरुजींनी मार्गदर्शन केलं खूप सुंदर. ते काय ना त्यांचे जिल्हाने गुरुजी. आता मास्टर या ठिकाणी व्यासपीठावर शिकले सवरले बसले आणि मी अनपढ गवार आहे, काय सांगणार. पण धर्म चांगला आहे. आता धर्माची परिभाषाही छान आहे नाही का. पण आम्ही समजलो का. किती वर्ष झाले आले, 76 वर्ष झाले मते साहेब है ना. मग आम्ही 76 वर्ष आधी या मार्गात माझ्यापेक्षा बरेच लोक आले असे. बाबानं कधीच कोणाचा तिरस्कार केला नाही. बाबानं कधीच समाजाचे कार्य केलं नाही. सगळ्याला समान समजलं. मग आज कडव साहेबांनी सांगितलं नाही का, मग आम्ही ती दिशा कुठे चालली, आम्ही काय करतो. असावे जातीचे वेड्या गवाराचे काम नाही का. बाबानं कोणाला जातीपातीचे समजलं. ये बेटा काय झालं, बाबाला भगवान बाबा हनुमान जी ने जबाबदारी सोपवली. तो बाबाने आपली जबाबदारी समजून आलेल्या सेवकाला शुद्ध मार्गदर्शन करून समाधान दिलं. जर बाबाला भगवंताने जबाबदारी सोपवली नसती हे समाधान तुम्हा आम्हाला मिळालं नसतं. बाबांना ऐकून घेतलं.
आणि त्या दुःखावर कसं मार्गदर्शन करता येईल, असं समाधान कसं होईल त्या सेवकाला, हे मार्गदर्शन बाबांनी केलं. आणि म्हणून तुम्हा आम्हाला एकाएकी अनेकात असताना आपण भूतवादी अंधश्रद्धेच्या आडी होतो. आमच्या अंतकरणातून ह्या सगळ्या गोष्टी जात नव्हत्या. आम्ही नाना प्रकाराचे देवधर्म पुजले. ऐकू येत आहे ना? म्हणजे आवाज मोठा आहे. नाना प्रकाराचे देवधर्म पुजले तरी आम्हाला समाधान नाही. आणि म्हणून समाधान कुठे मिळेल, आणि म्हणून जगा वेगळा हा मार्ग तुम्हा आम्हाला बाबांनी दिला. कळलंच नाही. आज भी आम्ही चांगलं झालो. आताच सांगितलं कडव साहेबांनी का, समजलो का आपण? मरना मरना सब कोई कहे, मरना ना जाने कोई, नाही का? जन्म आणि मृत्यू आमच्या हातात नाहीये, हे तेवढंच खरं आहे, नाही का? या परमेश्वराच्या हातात आहे. ते कवा येणार हे कोणी सांगणार नाही. पण कर्म हे आपल्या हातात आहे. कर्म करे क्यों पछताए, पेड़ लगा बबुल का तो आम का सिखाए. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, और आप ही के घर में मथुरा काशी है. आज प्रत्येकानं आपलं या मार्गात यायच्या आधी आपले कर्म शोधाव की आम्ही होतो कसं. आणि बाबा, आज तुझ्या कृपेने तुनं दिलेल्या तत्वशब्द नियमाने मी माझ्या जीवनात आचरण केलं कसं, व माझे कर्म झाले कसं. मग आता मी लोबीला बाळा शंकर हेडव, नाही का? आता मी मोठा झालो पाहिजे. तर किती लोकांना मी चिंता बनवलं असं काय मलाच माहिती नाही. चलो साहेब, कारण की मेरेच मुर्गी की एकटाक. बाबाने हे सांगितलं, आगे तुफान आहे, तुफान येती जाते, और भगवंत त्याला झेलती जाते, पण तुफान आणणारे आम्हीच आहोत. बाबानं तुफानातून बाहेर केलं, अंधश्रद्धेतून बाहेर केलं, असाध्य रोगातून बाहेर केलं, पण आम्ही समजलो का? धन्यवाद. येऊनच राहिला. करणारे आम्ही जाऊ, तुफानाला आणणारे आम्ही जाऊ. आणि निसर्गाची निर्मिती झाली. भगवंताने या पंचतत्वाच्या आधारित मानवाला जीवन दिलं. आकाश पाताळ अग्नी पाणी हवा, हे ऑक्सिजन फुकटात घेत आहे. बिमारी आपण लावून घेतो. याच्या निसर्गात बिमारी नाही आहे. 4 ऋतू आहे, 3 ऋतू आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा, नाही का? पण बिमारी कोणाला लागली. आणि बाबांनी सांगितलं, या प्रत्येक आत्म्यात परमेश्वराचे अंश आहे. बोलताना विचार करायचे आहे, मार्ग घेताना विचार करायचे आहे. कारण की बाबांनी सांगितलं, आलेल्या सेवकाला शुद्ध मार्गदर्शन करून समाधान दिलं. बाबांना आपली जबाबदारी सांभाळली, आणि बाबांना ते जबाबदारी मंडळाला दिली. मंडळाने जे काही मार्गदर्शक बनवले, त्या मार्गदर्शकाला जबाबदारी सोपवली, आणि मार्गदर्शकाने सेवकाला जबाबदारी. मार्गदर्शकाने सोचलं पाहिजे की माझी जबाबदारी काय, मी मार्गदर्शक आहे की कार्यकर्ता आहे, तर मला काय नियम दिले आहे, त्या नियमाने त्या मार्गदर्शकाने वागलं पाहिजे, आणि त्या मंडळाने वागलं पाहिजे, सेवकाने वागलं पाहिजे. मी म्हणतो म्हणून नाही, मी म्हणतो म्हणून नाही. पुस्तकीच्या आदेश, उपदेश आणि संदेश मध्ये लिहिलाय. महान त्यागी बाबा जमदेजीला भगवान बाबा हनुमानजीने जबाबदारी सोपवली, व बाबाने आपली जबाबदारी समजून आलेल्या सेवकाला शुद्ध मार्गदर्शन करून समाधान दिलं. अरे दत्ता मागे गेलता म्हणते बाबाच्या घरी समाधान मागाले, नाही का? मार्गदर्शनात मी नाही ऐकलं, मी बाबाला पाहिलं नाही. बाबा म्हणे हे चाराने घे, माझ्यासाठी बियान, आणि तू आपल्यासाठी बियान. नाही लवकर साहेब, असं मार्गदर्शनात ऐकलं धन्यवाद की नाही का? मग बाबाने समाधान कुठं दिलं आम्हाला? आमच्या घरी टोपलाभर देव होतो. एकाएकी आम्ही विसर्जन केलं का? पहिले विचार केला. मनुष्य मानव धर्माच्या शिकवणीत लिहिलं आहे, ज्या कुटुंबाला बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम मान्य असतील, वर्षाचे 365 दिवस आहे, या कुटुंबाला मान्य असतील, अशाच कुटुंबाने या मार्गात यावं. ज्या कुटुंबाला मान्य नसतील, त्या कुटुंबाने या मार्गात यावं नाही. अंधश्रद्धा किंवा भीती बाळगून कार्य करू नये. न समजल्यानं पुन्हा एक वेळा समजून घे, आणि तेव्हाच मार्ग घेणे, अन्यथा घेऊ नये. बाबा जिंदगीची सेवा निष्काम भावनेची आहे, त्यात फरक पडतो. किती मोठा प्रश्न. मग आम्ही समजलो का? पक्क्या सेवकाला 81 नियमाचे पाठांतर करायचे मित्र.
प्रश्न नंबर 8 पान नंबर 18 वर एक नियम आहे, आपण चुकीचे पात्र आहोत. त्यागी झालो, सगळं काही झालं, प्रगती वर आली, धन द्रव्य वाढलं, ज्ञान वाढलं, मान सन्मान मिळाला आणि कुटुंबात कधी कधी दुःख येते, तर प्रश्न नंबर 8 पान नंबर 18 वर लिहिलं आहे. आम्ही काय करतो, या सेवका संघ आमचे चांगलं आहे, प्रथम त्याला देतो. तिथे काय लिहिलं आहे, ज्या कुटुंबात दुःख आलं असेल तर प्रथम आपला कुटुंब एकत्र करावं, त्याची छानबीन करावं व भगवत कार्य करावं. जर नसेल समजलं असेल तर आपण प्रथम ज्या मार्गदर्शकाकडून मार्ग घेतला आहे त्याच मार्गदर्शकाकडे जाऊन कार्य घ्यावं. वनातपर्यंत दुसऱ्या सेवकाकडे, दुसऱ्या मार्गदर्शकाकडे जाऊन कार्य घेऊ नये. पण आम्ही काय करतो आम्ही लांजेवारचे शंकर हेडावच्या पटत नाही म्हणून मी लांजेवारजीकडे जातो, आणि लांजेवारच्या पटत नाही नकाते भाऊकडे जातो. मी नाही म्हणत आहे, मी असं आहे, पण मला नियमाचे बरोबर पुराठी विचारतो. खतली हे वाचून सांग, मला हे वाचून सांग. माझी पत्नी BA फायनल आहे आणि मी 5 वर्ग नापास. आणि मी या मार्गात आलो, अखंड बेवडा गंजेटी रिक्षाच्या माणूस आहे. धन्य समजतो त्या महान ते माझ्या सेवक नंबर 14,145. किती वर्ष झाले बोले? 25 वर्ष. माझे मार्गदर्शक आदरणीय सन्मान्य रावजी, त्यांच्या माध्यमातून बरेच कार्य करण्याचा योग आला आणि त्यांच्या माध्यमातूनच हा मला परमपूज्य परमात्मा योग मंडळात हा मार्गदर्शक केला. 10 वर्ष मला आता तर डायरेक्टच होते मार्गदर्शक, काही वेळ नाही लागत. 10 वर्ष मी कार्य केले. माझ्या मार्गदर्शकाने मला सांगितलं, त्यांच्या घरी अगर सेवक नेला. मी 2003 मध्ये मार्गात आलो आणि 2003 मध्ये माझ्या त्यागाचं कार्य झालं. आणि त्यावेळेस मला काही सूचना आहे, अरे शंकर भाऊ मार्गात आला बुवा, आणि माझ्यासारखे अखंड बेवडे तिथेच होते लंके, भाऊ सुधर गया तो आपण भी जाएंगे. मला काही सूचना आला म्हणजे, भाऊ मला मार्ग घ्यायचा. अबे तू नको घेऊ, मार्ग असा आहे. नाही भाऊ, मला मार्ग घ्यायचा आहे. अच्छा, तर मी डायरेक्ट राऊत गुरुजीच्या घरी घेऊन जा लांजेवारची. अरे शंकर काय काकाजी, याला कार्य घ्यायचे आहे, याला सांगितलं का? मला काही समजत नाही, मी आता नवीन सेवक आहे, माझ्या जमतम त्याग झाला आहे, मी माझी जयंती केलीच नाही ना, आता मी करत नाही. आणि समोर मी आताही नाचत नाही. मी माझे 25 वर्षात किती सामने नाचनेवाले मी पाहिले आणि पाहता जाऊ. माझा बी बहुत मोठा तिरस्कार केला बरं. चांगल्या नावानं मला पेटवून टाकलं. आमचं घेणं देणं कवडीचं नाही का? आणि असे 10 वर्ष, अरे याला आणलं हेडवतून, हा कसे कार्य करते, हा किती वाजता उठला का नाही उठला, त्याच्या घरी जा तू पाय. मग तो त्याग होत आहे, त्याच्या घरी जा, फोटो आणून दे, नववा त्याग करून दे, चर्चा बैठक चालू करून दे. मग माय मार्गदर्शक आहे 2-2:30 वाजता. हे असा गोकुळ पाहून खुश होऊन जाय. दौऱ्यावर जायचं आहे, अरे हेडव येले त्या भल्याने 2 दिवस घेऊन ये. तेव्हा 1000 रुपयात गाडी होईल आमची सुमो. आता 2-3 हजार रुपये लागते घेऊन जायचं. आणि असं करता करता भगवंताला काय आवडलं मला माहित नाही. 2013 14 जानेवारी 2013 परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ निळकंठरावजी वाघ साहेब यांच्या हस्ते हा मार्गदर्शक पद मला मिळाला. पण मी तेव्हा बी समजलो, हे वाट पाहिलं बाबा, हे होईन का मान? मी तर अनपढ गवार माणूस आहे, आलेल्या सेवकाला काय सांगेन, आणि मी तर शिकलोच नाही. बाबा तुम्ही मला सद्बुद्धी पुरवा, आणि जोही सेवक येईन तर मी काय सांगेन अशी बुद्धी मला द्या. आता बरेच उदाहरण आहे मित्र. 2013 पासून बरेच सेवक झाले. घरबी गावात
बरेच रंजले गांजले आले, कोणाचे हात असे, कोणाच्या डोळ्यात दिसत नाही, कोणाचे केस गळले. 47 वर्षानंतर पुत्र संतानाचा योग गोरेगाव या ठिकाणी आला. मोचीजी शिरपूर या गावले 3 मुलं एका बाईले झाले. बरेच उदाहरण आहे. नजरीनं पाहिलं, टीबी सुधारली, कॅन्सर सुधारला, महारोग सुधारला, किडन्या सुधारल्या. हा नजरीनं पाहिलं. या माईकवर खोटं सांगता येत नाही, बनवा बनवी करता येत नाही. आताही भीती वाटते, बाबा मी मार्गदर्शक झालो तर मला बी नियम आहे, स्वतः आचरणात आणलं असेल तरच तर मार्गदर्शन करणे, अन्यथा मार्गदर्शन करू नये. स्वतःचे जीवन धोक्यात येईल. किती मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. बड़ा विकट ये मगाट और गुरु बिना कोण बतावा. भ्या लागल त्या तत्व शब्द निमाले, बिलकुल भ्या लागल. जो नमन तो या मार्गात जमन. जग का आपण जगाला पाहून आलो का? पण आज कसं तसं नाही आहे. डमरू बजाने वाला होणार, नाक बरोबर डोलताय. आजचा काळ असा आहे. मी नाही पाहिलं आणि म्हणून मी त्या दिवशी ते शिकवण वाचली. माझ्या पत्नीले म्हणलं हे वाच, आणि पहिल्या दिवशी मला या चर्चा बैठकीत पाठवलं. आज कपडे चांगले घातले आहे. धन्य समजतो मी बाबाले. जर मला त्यावेळेस बाबा मिळाले नसते. आता मी नाईक तलाव बांगलादेशला राहत होतो. हरवी मध्ये आलो 95 मध्ये राहिले आणि मार्गात आलो 2000 मध्ये. कडू साहेब नाही, मग बाबा माझ्या घरापाशी नाही राहत होते का? नाईक तलाव, बांगलादेश, तांडापेठ, टिमकी, भानखेडा, उराट, करशीपेठ आहे ना. मग का मला बाबा नाही भेटू शकत होते का? पण मला भाग्यातच नव्हतं ना, न कर्मात बी नव्हतं. वे कोण समय ही कसा कोण जान, समय के पहले और भाग्य के अधिक कुछ नहीं मिळता. मी गवतात झोपलो, या मार्गात आलो. घरावर छत नाही, साडीची पाल बांधून राहिलो. एका पोळीमध्ये अर्धी माझ्या पत्नीने खाल्ली, अर्धी मीनं खाल्ली. आलू उंडे समोसे आणून माझा परिवार चालवला. आणि मार्गात आलो तेव्हा माझी मुलगी 5 वर्षाची होती. मुलगा एक 2.5 वर्षाचा होता, 3 वर्षाचा, आणि एक मुलगी 1.5 वर्षाची होती. घरी धडाची चादर नाही, वाकरा होत्या. कोणी मा घरी आलं का नाही तर त्या बोऱ्यावर बसवले, अशी परिस्थिती होती. रिक्षा चालवून आलो तेव्हाच माझ्या घर चाले. आणि माय बापाच्या धन नाही आणि द्रव्य नाही, आणि माझ्या सासू सासऱ्याच्या नाही. धन्य समजतो माझ्या मार्गदर्शक. मला वेळोवेळी क्षणोक्षणी मार्गदर्शन केलं. आणि त्यात ज्याला 6 वर्ष त्याची संगत केली. त्या 6 वर्षात एवढं गुणधर्म घेतलं तर गुरुजी आपण इकडे चाललो तर काहून चाललो, हे असं झालं तर काहून झालं, हे असं होते तर काहून होते. अरे हेड तू काय नाही विचारले म्हणे. म्हणजे समोर माझ्या जीवनात कामात येईल. आणि अशा प्रकारे माझे जीवन बनलं. आणि माझा मुलगा बाबाच्या कृपेने डॉक्टर MBBS. माझी ताकद नाही मित्र हो, विदेशात पाठवून त्याला रशियामधून डॉक्टर बनवण्याची. कोणाची कृपा? हे नियमावली वाचली, मानव धर्माची शिकवण वाचली. माझ्या पत्नीला सांगितलं याच्या प्रकारे आपण वागू तर आपल्याला सारा भेटल, आणि हे पाठी आपल्या घरी राहील ना, आपल्या ढंग काही राहणार नाही. नुसतं सेवक झालो हे समजेल. आणि दुसरी मुलगी D.Com, B.Com, M.Com झाली. आणि तिसरी जी 1.5 वर्षाची होती ते डॉक्टर फिजिओथेरपी झाली. आणि मी किती शिकला. मग हे धन कोण दिलं? आणि माझ्या आज बी तसंच आहे. आज बी तसंच आहे. गव्हर्नमेंट ड्युटी करत आहे माझा मुलगा, आता MD करणार आहे. 2 मुलीचे लग्न झालं, आपापल्या घरी गेल्या, सुखी समाधानी आहे. जेव्हाही चांगले सिव्हिल इंजिनियर मिळाले, घरदार झालं. आज 10 रुपयामध्ये माझा परपंच इथपर्यंत आला. आणि म्हणून तुम्ही आम्ही हा धर्म घेतलाय तर पहिले धर्माची परिभाषा समजा लागेल. धर्म स्वीकाराकरिता तुम्हाला कोणी आणि बोलवलं नाही. आम्हाला गरज होतं तर आपण मानव धर्मात गेलं पाहिजे. आणि एक अगरबत्तीचा मार्ग त्या काळात होता.
आणि आपण घेतला तर निवड पहिल्या दिवशी आपल्या घरी सुख समाधान आलं आणि शब्दावर बाबाने कार्य केले आणि म्हणून शब्दाला नाही हात पाय, एक शब्द करे औषध आणि एक शब्द करे गाव. शब्द सांभाळून बोला. कारण हा एक आता एक छोटासा अनुभव सांगतो, माझी रजा घेतो. मी त्या दिवशी गोंदियाला होतो, मासिक बैठक होती आणि एका शेवकाच्या गायीले साप चावला. बाबाने किती मोठा विश्वास केला व आपला, या तत्वावर किती मोठा विश्वास केला. बाबांनी सांगितलं का माझ्या 5 वर्षाचा मुलगा सापाचं जहर उतरू शकते, त्याच्या केसाने धक्का लागणार नाही, नाही का. तर त्या दिवशी एक मला अनुभव घडला आणि फोन आला, काका जी कहाँ पे है? अरे मैं बोला मैं गोंदिया में हूँ. क्यों, क्या हो गया? बोला गुप्ता जी मेरे गैया को बोले सांप ने काट डाला. अच्छा, और कैसा क्या हो गया? तो सांप बोले उसके खुरी में लटका है. बोला अच्छा, और ऐसा गोल गोल हो गया है और उसके पैर में बहुत बड़े दामुड़े आ गए. तो काका जी क्या करूं? बोले. तो बोला अभी तू कहाँ है? तो बोले मैं घर को हूँ. ठीक है. तो बाबा के पास में, मी कोणी नहीं है, बाबा के पास में अगरबत्ती कपूर लगा और बाबा से विनती कर, बाबा वो मुक्का जानवर है और मुक्का जानवर मुक्के जानवर को काट डाला, अब उसमें क्या विष बाधा होगी हमें नहीं मालूम. मैं बाबा आपके नाम का तीर्थ बनाता हूँ 11 फुट का. ऐसी विनती भगवान से कर, भगवान देखेगा, क्योंकि वो भी आत्मा है, वो भी आत्मा है और आपने भी आत्मा है. और बाबा ने बोला कि ये परमात्मा, ये परम अंश है ना. तो देखो 1 घंटे में 3 बार तीर्थ किया और कल सुबह मुझे मिलने आना बोला, ताकि देखे तो बोला आपने क्या होता है. अरे बाबा सही में दयालु है. सकाळी तो व्यक्ती पायले लावून दे म्हणला ना, पाजून दे. सकाळी सांगायला आला, काकाजी मेरी गैया अभी चरने गई होते. किती मोठा अनुभव आहे लवकरजी. म्हणजे ही दैव शक्ती प्रत्येकाला साथ देऊ शकते. स्वतःला शोधायचे आहे, या अंतकरणात परमेश्वर आहे. मेल्यावर जेवढी काय शोभा तेवढी या जीवाची शोभा आहे. नाहीतर माझं आणि दैवज काही होणार नाही. म्हणून दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करा. मी करेन आणि मला बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी येण्याची संधी आमच्या लवकर साहेबांच्या माध्यमातून साधली.